नमस्कार, मी दिनेश. गुहागर येथील पालशेत येथे असणाऱ्या एका अपरिचित ठिकाणाला भेट देण्याची संधी मला लाभली. सर्वप्रथम पालशेत गावामधून वाट काढत निवोशीच्या धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. काही वेळाने एके ठिकाणी उजवीकडे वळून गाडी पार्क केली आणि धबधब्यापर्यंत चालत निघालो. यावेळी प्रथमेश सोबत त्याचे दोन मित्र ओमकार आणि उपेंद्र यांनी साथ दिली. गाडी पार्क केलेल्या ठिकाणापासून चालत हिरवळ आणि निसर्गाचा आनंद घेत घेत धबधब्याकडे जायला निघालो. चालत काही वेळाने धबधब्यापाशी पोहोचलो. ओढ्यांमधून येणारं पाणी खाली एका ठिकाणी जमा होते आणि तेथे सुंदर निळाशार डोह जमा झालाय. ते दृश्य जवळून अनुभवण्याची माझी उत्सुकता वाढली व झाडाझुडपांमधूनच्या पायवाटेने धबधब्याजवळ जायला निघालो. खाली येताच धबधब्याजवळ जाण्यासाठी या वाटेने निघालो. वाटेत छोट्या मोठ्या दगडांचं साम्राज्य पाहू शकतो. अखेर धबधब्यापाशी पोहोचलो आणि तो निसर्गाचा चमत्कार पाहून माझ्या डोळ्याचं पारणंच पिटून गेलं. धबधब्याच्या डोहाचं पाणी खूपच स्वच्छ, नितळ व निळाशार आहे. त्या पाण्यात सूर्यकिरण पडल्याने पाणी चमकून निघालंय. त्यामुळे या ठिकाणाला आणखी 4 चांद लागलेले आहेत. त्यापुढेच आणखी एक सुंदर धबधबा आहे. त्या ठिकाणी या वाटेने जायला निघालो. त्या ठिकाणचं पाणी सुद्धा खूपच नितळ व सुंदर आहे. इतकं की पाण्याखालच्या सगळ्या गोष्टी अगदी सहज स्पष्ट दिसतायत. तुम्हाला याचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. तसेच ही रील आवडल्यास नक्की शेअर व सेव्ह करा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा.